आजोबा आजीच्या मांडीवर लहानाचे मोठे आम्ही झालो. आमची लेकरं सुद्धा आजी आजोबाच्या मांडीवर मोठी झाली. परंतु पुण्यासारख्या सभ्य शहरामध्ये सुद्धा पर्वती भागामध्ये आई वडील आपल्या 9 वर्षाच्या मुलीला आजोबाच्या ताब्यात देऊन संध्याकाळी बाहेर गेले होते. त्या लहान मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि शेजारच्यांनी फटीमधून पाहिलं तर आजोबा त्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत होते. काय घडतंय हे? आजूबाजूला मोर्चे, जनाक्रोश, मेणबत्ती मोर्चा, राजकारण्यांची आश्वासनं याच्यानी आम्ही प्रचंड व्यथित झालोय. यातून मार्ग काढण्यापेक्षा हे कसं घडलं, का घडलं, कशावर घडलं याच्यावर व्हिडिओ बनवण्यामध्ये ही मीडिया आणि काही रील्स मेकर बिझी झालेले आहेत. हे घडूच नाही म्हणून मागच्या अनेक वर्षापासून माझी मागणी आहे की आमच्या मुलांना वेपन द्या, आम्हाला शस्त्रास्त्र परवाना द्या. खरं तर राजकारणी लोक फार आश्वासनं देतात. पॅरोलवर सोडू नये अशी आश्वासनं दिली गेली, असे आदेश काढले गेले. काही राजकीय लोक सभा, बैठका, मूक मोर्चा, मेणबत्ती मोर्चा या माध्यमातून सांगतायत की एन्काउंटर करा. अरे ही नंतरची गुळगुळीत आणि बुळबुळीत शब्द, ही आश्वासनं आता आम्हाला नको आहेत. त्या 9 वर्षाच्या मुलीनं गोंगाट केला, ओरडला म्हणून हे प्रकरण उजेडामध्ये आलं. आजोबा आणि आजी हे नातं खूप विश्वासाचं आहे. या विश्वासाचाच बलात्कार झाला. त्या नात्याचा कुठेतरी निषेध नोंदवला पाहिजे. ती व्यथा या व्हिडिओच्या मधून मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्या लेकरांना गुड टच बॅड टच आपण शिकवतोय, परंतु याही पलीकडे या 9 वर्षाच्या मुलीचं धाडस वाखाणण्याजोग आहे. ती ओरडायला लागली आणि शेजारच्यांचं खरं तर कौतुक आहे की ती जागरूकपणे तिच्या मदतीला धावली. असे शेजारी प्रत्येकाला मिळायला पाहिजेत. नाहीतर शेजारच्याचं जळतंय मला काय, किंवा टीव्हीचा आवाज मोठा करून टीव्हीच्या सिरियल मालिका बघण्यामध्ये बिझी असलेल्या त्या बायकांना मला सांगायचंय की आजूबाजूला लक्ष ठेवा. आपल्या मोबाईलमध्ये आपण डोकं घालून बसतो, आवाज सुद्धा शेजारच्याचा आपल्याला ऐकू येत नाही. थोडंसं बाहेर या, जागरूक व्हा, सजग व्हा, डोळसपणे शेजारच्या लेकरावरच नव्हे तर आपल्या लेकरांची सुद्धा सुरक्षितता डोळे झाक न करता आपण केली पाहिजे. 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता की करिअर घाला चुलीत. आमच्या आयांनी चुलमूल सांभाळला, आम्ही उच्च शिक्षित असून चुलमूल सांभाळला. त्याच्यामध्ये आम्हाला कमीपणा नाही वाटला. कोण बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर मी सांगितलं होतं की घरातली ही बाई जी आहे होममेकर, ती सपोर्ट सिस्टीम आहे. आमच्या आयांनी, आमच्या आज्यांनी अशा कित्येक पिढ्या घडवल्या की त्या काय उमऱ्याच्या बाहेर जाऊन जग गाजवत नव्हत्या, स्वतःचं अस्तित्व स्टेटस सांभाळत नव्हत्या. घरात बसलेली बाई सुद्धा बरंच काही करू शकते आणि घरात बसून सुद्धा बरेच व्यवसाय उद्योग करता येतात. अशा लोकांना आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या प्रॉडक्ट्सना मार्केटिंग सुद्धा मिळवून दिलेलं आहे. जेव्हा मी स्वानुभवाने बोलते, तळमळतेने बोलते, उगीच येऊन व्हिडिओ करायचे आहेत आणि रिच व्ह्यूज घ्यायचे आहेत म्हणून बोलत नाही. फ्रीलान्स रिपोर्टिंग करत असताना, समाजातल्या वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना ही तळमळ मी बोलून दाखवतेय. कालच मला एका महिलेचा मेसेज आला होता की आजोबांची म्हणजे सासऱ्यांची तिच्या बाळावर वाईट नजर आहे. तिच्याशी मी बोलले आणि आज सकाळी ही घटना घडते. अत्यंत खेदजनक, त्रासदायक, अस्वस्थ करणारी, हृदय पिळवटून टाकणारी, इतकंच रक्त उसळवणारी ही घटना आहे. या घटनेचा मी निषेध करते आणि आया बहिणींना आणि जागरूक नागरिकांना विनंती करते की थोडंसं सजग व्हा. न्याय मिळेल तेव्हा मिळेल, पण वेळ गेल्यानंतर ह्या गोष्टीला काहीच उपयोग नसतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.